महाराष्ट्रात 4 ते 7 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। सोबतच नवी मुंबईतीलही सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी रेड, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल इथे आहे आणि उर्वरित ठिकाणी आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बघू शकतो। ठाणे आणि नवी मुंबईमधल्या सगळ्या महाविद्यालयांना आणि शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर कायम राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। सोबतच पुणे, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे। त्यामुळे आज घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे। मुंबई आणि MMR रिजनमधल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात। रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे। गेले 3 दिवस सलग मुसळधार पाऊस बरसतोय। आजही जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर कुठे कुठे आज रेड अलर्ट आहे आपण पाहतोय। मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातल्या घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, रात्रीपासून मुंबईसह संपूर्ण MMR रिजनमध्ये कसा पाऊस सुरू आहे आणि आता पुढे पावसाचा नेमका कसा इशारा देण्यात आलाय? माधवी, नक्कीच हा तिसरा दिवस आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा पडत आहे। पण सद्यस्थितीत पाहिलं तर पश्चिम उपनगरामध्ये पावसाने कुठेतरी विश्रांती घेतली आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्याचसोबत आज संपूर्ण मुंबईमध्ये रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे। मी आपल्याला दाखवू शकतो, सध्या मी पश्चिम उपनगरामधल्या अंधेरी या भागामध्ये आहे। रिपरिप असा पाऊस सध्या पडत आहे, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आज रेड अलर्ट देखील संपूर्ण मुंबई असेल, रायगड असेल या ठिकाणी आज घोषित करण्यात आला आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे, जर तुमचं काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा। तर दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट असेल तर मंत्रालयामधून आपत्ती व्यवस्थापन मधून संपूर्णपणे मुंबई असेल, त्यासोबत रायगड भाग असेल, इकडे लक्ष ठेवण्यात येत आहे। तर आपण बघू शकतो की मुसळधार पाऊस काल मध्यरात्रीपासून चालू होता। अतिमुसळधार पाऊस देखील आपल्याला म्हणता येईल, पण कुठेतरी आपल्याला हे देखील सांगावं लागेल की रेड अलर्टमुळे आता पावसाची काय स्थिती पुढे राहील हे बघणं महत्त्वाचं राहील। कारण काय, रेड अलर्ट हा आज पण वर्तवला आहे आणि उद्याच्या दिवस देखील रेड अलर्ट वर्तवला आहे। त्यामुळे कुठेतरी 2 दिवस जे आधीचे होते ते देखील मुसळधार पावसामध्ये संपूर्ण मुंबईकरांनी पाहिलं, पण आता अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा सध्या हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे आता नेमकं काय परिस्थिती राहते आणि पावसाचं काय आता पुढे होतं हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। माधवी, ईशान, आज दिवसभर पावसाचे प्रत्येक अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये आज सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू असून आजही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नाहीयेत। हवामान विभागानं मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सतर्क असून महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्र किनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। आजचा दिवस मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार असून
हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. गेल्या 24 तासात मुंबईत मुसळधार पाऊस बरसलाय आणि मुंबईसह उपनगरातील अनेक भागांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रानुसार सर्वाधिक 146.4 मिलीमीटर पावसाची नोंद एच पश्चिम प्रभाग कार्यालयात झाली आहे. त्याखालोखाल वांद्रे, मानखुर्द, चेंबूर आणि घाटकोपरमध्ये पाऊस झालाय. हवामान विभागानं पुढील काही तासातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.